लोकहित में आप सभी का स्वागत है। मैं इस वक्त मौजूद हूँ भाईखल्ला इलाके में। यहाँ पर एक स्त्री मुक्ति संगठन का बहुत बड़ा प्रोग्राम हुआ। 50 साल पूरे हो चुके। हमारे साथ स्त्री मुक्ति संगठन के सेक्रेटरी हमारे साथ मौजूद है। उनसे हम कुछ बातचीत करना चाहेंगे। इन्होंने बहुत कुछ प्रश्न हल किए, महिलाओं की बहुत मदद की है। इस बारे में हम इनसे जानकारी लेंगे। मैडम बोलिए। नाम बताइए। मी अमोल केरकर, स्त्री मुक्ती संघटनेची सेक्रेटरी आहे। स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान नाही, हे आम्हाला 50 वर्षापूर्वीच काही रिपोर्ट्स वाचून कळलं आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानता हा विषय घेऊन आम्ही समाजात निरनिराळ्या लोकांचं प्रबोधन करायचं ठरवलं। स्त्रियांना सर्वच क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान आहे। घटनेने स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क आणि समान संधी देऊन सुद्धा समाजात मात्र काही तशी परिस्थिती निर्माण झाली नाही आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे आपण अर्धं राहिलेलं जे काम आहे ते स्त्रियांना पुढे घेऊन जायचं काम जे आहे किंवा स्त्रियांना बरोबरीनं जे स्थान मिळायला पाहिजे त्याच्यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने गेली 50 वर्ष काम केलं। स्त्रियांचे अनेक प्रश्न सोडवले। आत्ताच्या काळात व्यसनमुक्ती हा आम्ही वर्षभरासाठीचा एक मोहिमेचा विषय निवडलेला आहे। त्याचं कारण समाजातली विषमता, समाजातली व्यसनाधीनता आहे। त्याच्यामुळे स्त्रियांवर फार मोठ्या प्रमाणात हिंसा होत असते आणि या हिंसेवर जो उपाय आहे तो स्त्रियांच्या एकजुटीचा आहे आणि ज्या पुरुषांना स्वतः स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटत नाही, आपणही स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत असं वाटतं, अशाही पुरुषांची आम्हाला संघटनेला आणि चळवळीला मदत होते। असे कित्येक पुरुष सहकारी आहेत जे स्त्रियांचे प्रश्न घेऊन पुढे येत आहेत। तेव्हा समाजातूनच याला उत्तर निघालं पाहिजे। व्यसनाच्या बाबतीत पुरवठा आणि मागणी हे दोन भाग असतात। सरकारने जर बंदी घातली तर पुरवठा बंद होतो, पण काळ्या मार्गाने व्यसनाधीनता चालू राहते। त्यामुळे समाजातल्या लोकांनीच पुढे आलं पाहिजे। त्याच्यामध्ये बायकांनी एकजूट केली पाहिजे, त्याचबरोबर पुरुषांनी त्याला साथ दिली पाहिजे आणि समाजातून जर मागणी बंद झाली तर व्यसनाधीनता जाऊ शकते आणि स्त्रियांवर आज ज्या मोठ्या प्रमाणात हिंसा होतीये ज्याचं एक कारण व्यसन आहे। फक्त व्यसनामुळे हिंसा होते असं नाही, त्यांच्या डोक्यात जे आहे की आपण ती बाई आणि तिला मी मारू शकतो हे जे पुरुषांना वाटतं त्यामुळे हिंसा होते। परंतु जर स्त्रियांनी एकजुटीने एकत्र यायचं ठरवलं तर व्यसनाधीनतेवर मात करता येईल आणि हिंसा जी आज मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर दिसतेय ती कमी होण्याची शक्यता तयार होते। त्यासाठी ज्या प्रकारचा परिसर लागतो तो तयार होईल असं आम्हाला वाटतं।